नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चांदूर बाजार तालुक्यातील गावाचं नाव काय जसापूर इथं आहे आणि इथं जे ही बाग आहे त्या बागेमध्ये डिंक्या प्रत्येक झाडावर डिंक्या होता. आज आपण कॉन्सन्ट्रेट करतोय कशावर? डिंक्यावर. आणि मग हा डिंक्या कसा गेला कळलं का? हे आमचे मित्र, तुमचं जरा नाव आणि हे सांगा. माझं नाव अंकुश कैलासराव पेले, जसापूर. माझी हे 190 झाडाची संत्रा बाग आहे. यामध्ये मी जवळपास 1.5 वर्षापासून बायोरिच अल्ट्रासी वापरून राहिलो. सुरुवातीले झाडामध्ये जवळपास पूर्ण झाडावर जवळपास 90% झाडावर डिंक्या होता. आता तो फार कमी राहिला आहे. जवळपास आता फक्त 5-10% झाडामध्ये डिंक्या राहिला आहे. इथं जे आपला डिंक्या आहे, हे डिंक्या बघा इव्हन जिथं हे फुटलंय तिथून सुद्धा आता हा काय झालाय, कव्हर झालाय पूर्ण. हे अगोदर असं नसेल. इथं पण बघा, इथं पण डिंक्या होता. हे नवीन साल ह्याला आले आणि हे भरून निघायला लागलेलं आहे. इथं तर माझ्या मते हे सुटलंय, त्याला मूळ सुटलंय. लक्षात आलं का? ही झाडाची गरज आहे तर मूळ सुटलंय. किंवा तिथं वरती फांदीवर बघा. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये डिंक्या होता. आता डिंक्या काय येतो वगैरे ते मी पुढं सांगेन, पण ह्या शेतामध्ये जो डिंक्या होता तो कसा गेला हे जरा आमचे मित्र सांगतील. त्यांच्याकडून थोडं त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया. जवळपास काय केलं. सुरुवातीले बायोरिच आणि अल्ट्रासीटचे ड्रिंचिंग घेतलेले होते. त्या ड्रिंचिंगमध्ये अल्ट्रासीट टाकला आणि प्रत्येक झाडाला 2-2 लिटर याप्रमाणे ड्रिंचिंग केली. त्याच्यानंतर हळूहळू करता 3-4 महिन्यामध्ये भरपूर डिंक्या कमी होऊन गेला. 3-4 महिने लागले. 3-4 महिन्यामध्ये चांगला डिंक्या पुराच नील झाला समजा. तर एवढं साध्या पद्धतीने डिंक्या जातो असं वाटतं का तुम्हाला? नाही. त्याच्या अगोदर वाटलं होतं का? त्याच्या अगोदर मी ट्रायकोडर्मा वापरलो, सुडोमोनासही वापरलो, पण डिंक्यावर काहीच फरक नाही पडला. पण आता तुमच्या ह्या औषधमुळे बायोरिचमुळे डिंक्या जवळपास नायनाटच झाल्यासारखा झाला. जवळपास 5-10% डिंक्या राहिला. तोही यंदा पुढे जाणार होता. आता तुम्ही जवळजवळ 1.5 वर्ष याला हे वापरता बायोरिच अल्ट्रासी. 1.5 वर्षामध्ये तुम्हाला झाडात किती फरक पडला आणि काय पडला? झाडाच्या क्वालिटीमध्ये फरक पडला. झाडाची जसं ड्रिंचिंग केल्यानंतर झाडं आपले काळेशार पडून राहिले दिवसेंदिवस. आणि अगोदर पिवळी होती का? हा, पिवळे पडत होतं अगोदर. आता काळे दिवसेंदिवस जास्त. आता काय पिवळी झाडं आहेत बागेत? पिवळे झाडे आहे पण कमी प्रमाणात आहे. किती आहेत? जवळपास 10-15%, 10% समजा झाडा. हा, पण ते टोटल पिवळी नाहीत. कुठंतरी एखादी फांदीवर पिवळं राहिलेलं आहे. लक्षात आलं का? तसं तुम्हाला दिसत नाही बघा. आता कुठं दिसतंय का? नाही दिसत नाही. एकदम कमी प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट, झाडं मरायचं जे प्रमाण होतं ते कमी झालं. हां, तर अगोदर फांदी भर होती. आता हे आपण दिसतं फांद्या तुमच्या अगोदर मरून गेलेल्या आहेत. कळलं का? हे फांदी भर किती थांबलंय? फांदी मर सलाट नाही म्हणतात. लय कमी प्रमाणात झालं. आता पहिले जास्त होत होतं. आता डायबॅक म्हणजे जास्त प्रमाणात असे झाडं वाढत जात होते फांद्या. आता डायबॅकचं प्रमाण कमी झालेलं आहे. नाही, पण असं काय आहे की बायोरिचमध्ये ज्याच्यामुळे हे होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? बायोरिच वापरल्यावर असा फायदा वाटून राहिला आपल्याला. काय फायदे झाले? फायदा म्हणजे हेच ना, संत्र्याची गळणही कमी झाली. त्याच्यानंतर झाडामध्ये क्वालिटीमध्ये सुधारणा झाली. त्याच्यानंतर भरपूर असा फरक वाटून राहिला झाडामध्ये. जमिनीत काय फरक झाला? जमीन अशी नरम वाटून राहिली पाहिजे. बरं, आता जी फळं होती, आता उदाहरणार्थ इथे एक फळ आहे. आता हे फळ आहे बरं का. आता हे मागल्या सीझनचं आहे समजा. मिरुगान. ह्याच्यात फरक काय येतोय तुम्हाला फळामध्ये? फळाची क्वालिटी सुधारली मागच्या अगोदरच्या पेक्षा. यंदा जे तोड झाली आपली आंब्याची, त्याच्यामध्ये फळाची गुणवत्ता एकदम दर्जेदार होती आपली. म्हणजे बाजारात दरात काही फरक आला का? दरात म्हणजे व्यापारी कोणते येत होते ते पसंतच करत होते संत्रा. बरं, बाहेरचा शेजाऱ्याचा दर आणि आपल्या दरात किती फरक होता? आपण ते टनानं दिले होते यंदा. जे सप्टेंबरच्या शेवटी एंडिंगला दिले होते तेव्हा संत्र्याचे भाव थोडे डाऊन झाले होते. तर सरसकट आपण पूर्ण 25,000 रुपये टनानं दिले होते संत्रा. 25 रुपये 25 रुपये किलो. आणि बाजारात काय दर होता त्यावेळी? बाजारात जवळपास तेवढाच होता, थोडा कमी जास्त.
म्हणजे महत्वाचं झालं की ह्याचं मागल्या वर्षी हम्म. किती टन निघालं होतं आणि चालू वर्षी किती टन निघालं? यंदा 10 टन माल निघाला आपल्या इथं 10 टन आंब्या निघालं. बाग. हा. हां. आणि गेल्या वर्षी किती निघाला होता? त्याच्या अगोदरच्या वर्षी तो हुंड्यामध्ये दिला होता, त्याच्यानं काही एवढं लक्ष नव्हतं किती निघाला होता. हां. 2.2 पण लाख ह्याच्यापेक्षा जास्त होता का कमी होता? माल थोडसा यंदा जास्त निघाला अगोदरच्या वर्षापेक्षा. विशेष निघाला. म्हणजे तो क्वालिटीचा माल निघाला यंदा. हां. घरी खाल्ला? घरी खाल्ला पूर्वी खात होता का? पूर्वी कसे आंबट होते संत्रा, आता थोडेसे की आपण बायोरिच अल्ट्राशी वापरतो त्याच्यानं गोड संत्र्याची आहे. चव म्हणजे गोळा जास्त वाढला. आता तुम्ही सांगा, हे तर कच्चं आहे हा. बरोबर? तुम्ही या जरा असे जरा जास्तच कच्चं आहे. आता हे खाऊ शकू का आपण? हां. खाऊ शकतो ना, थोडा ते- गोळा आलाय त्याच्या. तुम्ही बघा हे किती गोड आहे, म्हणजे लक्षात येईल. तुम्ही बघितलेलं नसतं शेतकऱ्यांनी. या ललित कॅमेऱ्यात या, नसतं जसं डायरेक्ट खाऊ नका. गोळावाला आहे नसेल खाऊ शकतो आपण. हम्म. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, आता हे जायला तुम्हाला अजून किती महिन्याचा आहे अवकाश? आता जे मागला कुठंतरी बहार आहे ते म्हणजे हा आलेले संत्रा तोडासाठी बस 15-20 दिवस. मग हे एवढं गोड लागतं का? नाही, म्हणजे जाताना सुद्धा लागत नाही. ह्यात गोडीमध्ये फरक पडतो. गोडीमध्ये फरक पडतो म्हणजे काय झालं, शुगर वाढली. आणि शुगर वाढलं की वजन वाढलं. तुमचं फळं कमी असताना सुद्धा वजन जास्त आलं. त्याचं कारण काय आहे, तर शुगर वाढली. तर ह्याच्यामध्ये शुगर फार वाढते. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या शेतकरी बंधूंना मला सांगणं आहे की बाबा ह्याने फक्त बाहेरची अल्ट्रा, गेले 1.5 वर्ष झालं ह्याने फक्त बाहेरची अल्ट्राशी वापरलं. दुसरं काय रासायनिक खत टाकले का? रासायनिक खत फक्त 18-17 टाकलं होतं आपण. हे एकदा. एकच वेळा फक्त फुटीच्या वेळेस 2 पोते. गेल्या वर्षी हा, यंदा अधिक 2 पोते टाकला फुटीसाठी फक्त बस. त्याच्यानंतर रासायनिक नाही फुटीला वापरलं. लागतं काय? फुटीसाठी टाकला आपण, ठीक आहे. स्टोरेज म्हणून फक्त हा. टाकला आहे. टाकायचं नाही हां. लक्षात आलं ना? तेवढं पण टाकू नका. कारण काय आहे, हे परत तेच प्रॉब्लेम चालू होतील. विशेष म्हणजे आपण याच्यावर रासायनिकचे कोणतेच बुरशीनाशक मारलं नाही. बरं, आता कीड दीड रोग वर्ष. काय आहे याच्यावर? रोग एकदम कमी प्रमाणात आहे. नसल्यास टाईपच आहे. हां. आता बघा, ही जी फूटमध्ये जर तुम्ही बघितला तर जी फूट किती आहे बघा, त्या लक्षात येईल की झाड कसं फुटलंय. बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी काय झालंय ह्याच्यामध्ये की मावा आहे, पण त्या लोकांनी कसं आता नवीन स्टार्ट केलेलं असतंय. हो. मग लगेच सगळ्या गोष्टी कव्हर होतील असं नाही आहे. नाही. एकदा तुमचं झाड स्ट्रॉंग झालं की तुम्हाला काही करायला लागत नाही. एकदम सोपी साधी गोष्ट आहे. हो. कळलं का? मेन सगळ्या शेतकऱ्यांनी आजचा जो आपला हे विशेष महत्वाचा आहे की डिंक्या कंट्रोल होणं. तुम्ही काही करा, डिंक्या कंट्रोल होत नाही. तुम्ही बाहेरच्या अल्ट्रासी 2 वेळा सोडला तर गॅरंटेड डिंक्या कंट्रोल होतं. आणि हे हिथं आपल्याला दिसून आलं. आणि दुसरी महत्वाची, आता जी बाग आहे ही जी फुटायला लागले ना, ते एकदम चांगल्या प्रकारे फुटायला लागले. आणि तुम्ही समाधानी आहात काय? पूर्ण समाधानी आहे. बरं, आता हे कंटिन्युअस चालू ठेवणार? कंटिन्यू चालत होणार. दर 3 हफ्त्यात मी आता दर 1 महिन्यानं झाडाला ड्रिंचिंग आणि स्प्रे घेतो. नाही, ते 15 दिवसानं घ्या. हा, 15 दिवसांना 1 महिन्यातून घेत असतो मी. महिन्यातून म्हणजे पहिले आपण पाणी 4-5 वेळा तरी 15 दिवसातून घ्या, नंतर महिन्यातून घेतला तरी पाणी चालतं. महिन्यातून सोडत असतं कधी. त्याच्यानं दर महिन्यात. बरं, ह्याच्यामध्ये खर्च किती कमी आला तुमचा? अगदी रासायनिक मध्ये होता त्यावेळी किती खर्च येतो? रासायनिक मध्ये कसं आपण सल्फेट, त्याच्यानंतर स्प्रे ते महाग पडत होतं, पण त्यानं काय उलट तरी साईड किती इफेक्ट, खर्च येतो? संत्र्याची गळण जास्त होत होती, झाडाची क्वालिटी एवढी नुकसान होते चांगली. आता बरं वाटायला. हा, आता म्हणजे आपण बायोरिसचा समजा 300 पावभर बायोरिस 300 रुपयाचा आणला, त्याच्यामध्ये 3 महिने वापरतो आपण कंटिन्यू. तेच ते गोड टाकून 350 रुपयाचं बाहेर तुम्हाला 3 महिन्याचं. 3 महिने चालून घेतो आपण. सोपं वाटतंय. हो, एकदम सोपं. बरं, ह्याच्यात काय अडचणी आहेत का तुमच्या? नाही नाही, काही की अडचण ज्या नाही. आम्ही तुम्हाला म्हणजे सांगाव्या असत्या. नाही. एक पोतं जे वापरलंय ना, ते बी वापरायचं नाही. हो. शेतकरी असंच करतात. अजून शेतकऱ्याचा केमिकलमध्ये एवढा विश्वास आहे की त्याला वाटतं हे जरा टाकल्याशिवाय हे होतच नाही. हे जरा फक्त डोक्यातनं अजून 1 वर्ष जाईल तुम्हाला. हो, हो. त्या वर्षी जी फळं येतील चांगली, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की बाबा टाकलं नाही तरी चालतं. हो. लक्षात आलं का? तर सगळ्या शेतकऱ्यांना मला विनंती आहे
की बाबा तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट, आपण जे खायला देणार आहे ते पण चांगलं द्यायचं आहे. तुम्हाला पैसे घेऊन इतकं वाईट खायला दुसऱ्याला द्यायचा काहीच अधिकार नाही. तर आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपण 100% ऑर्गॅनिकमध्ये आलं पाहिजे. कळलं का? एखादी बॅग टाकायची गरज नाही. लक्षात का? तर मला वाटतं आपण हा एपिसोड इथंच थांबूया. आपण ज्यांच्याकडे डिंके आहे, कळलं का, तर त्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कळलं का? आणि तुम्हाला बायोरिच अल्ट्राशी कसं वापरायचं आणि कुठं मिळेल, केवढ्याला मिळेल, हे तुम्हाला सगळं त्यामध्ये सांगितलं जाईल आणि त्याप्रमाणे तुम्ही शेतामध्ये चालू करावं असं माझं मत आहे. नमस्कार शेतकरी बंधू.